तीन चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. इथे चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, डाऊन द ग्राउंड क्षेत्राला क्लिअर करणारा हा दमदार तडाखा, षटकार 6. आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय. समालोचक कक्ष, पाटील नेटवर्कची एंटायर टीम आमच्या सोबत, आमचे गुणलेखक आणि अप्रतिम क्रिकेटला आम्हीही एन्जॉय करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात समोरच्या बाजूनं चाललाय सीमा रेषा पार. या ओव्हर मध्ये आपल्या खिच्यामध्ये ही मॅच टाकण्याचा मनसुबा फलंदाजाचा जरूर पाहायला मिळालाय, कारण येणारे इथनं 19 बॉल आहेत आणि या 19 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे ती फक्त 10. बॉल 10 धावा या मॅचला विजया करता गरजेच्या आहेत आणि अगदी त्या दिशेनं योग्य वाटचाल, योग्य मार्गक्रमण सध्या आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलंय, पाठवून दिलंय त्याला लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर तिसरा तडाखा, षटकार. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. सलग 3 बॉलवर हिट केलेले ते 3 गगनचुंबी षटकार ते तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून बघा. यावेळेस बॉल टर्न होत होता, मात्र ताकदीचा योग्य वापर, फोर्स केलं बॉलला समोरच्या बाजूनं, उडवलं त्याला. ताकद बलदंड देहेष्टी आहे, त्यामुळे ताकद कशी फेकावी ते सांगण्याची गरज नाही आहे. आणि इथे हा तिसरा षटकार, त्यावरही जर आपण पाहिला तर फोर्स होता समोर, डाऊन द ग्राउंड क्षेत्र अक्षरशः गजबजवून टाकलं. 3 बॉल त्या क्षेत्रामध्ये षटकारामध्ये परावर्तित केले आणि या षटकारांच्या मदतीनं धावसंख्या 34, एका धावेची गरज आहे. 31 झाल्यात, माफ करा, अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे, 4ची गरज आहे इथे. अमितच्या बॅटमधनं आपल्याला दमदार तडाखे षटकार